माझ्या आजूबाजूचे लोक जर तुम्हाला काही उत्तर देत असतील तर ती माझी भूमिका नाहीये। माझ्याशी संपर्क होत नसेल, मी फोनवरून बोलत नसेल तर यामुळे माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका, माझ्यावरती विश्वास ठेवा असं सुद्धा तिथल्या उपस्थितांना त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मांडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवरती गंभीर आरोप केलेत। देवेंद्र फडणवीस मला मारण्याचं षडयंत्र रचतात असं म्हणतानाच मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्या आजूबाजूचे लोक सुद्धा काही प्रयत्न करतात षडयंत्र रचण्यासाठी असाही आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र आंदोलनावरती ठाम आहे आणि मी मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यांचं हे आंदोलन थांबणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच माझ्यामध्ये चुका का दिसायला लागल्या असा सवाल उपस्थित केलेला आहे। याआधी सुद्धा मी आरक्षणासाठी आंदोलनाकरता बसलेलो होतो, उपोषण केलेलं होतं, त्यावेळेस तुम्हाला माझ्यामध्ये चुका का दिसल्या नाहीत, आत्ताच का दिसायला लागल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मराठे तुमच्या पुढे झुकणार नाहीत, तुम्हाला झुकवणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आपण त्यांचंही ऐकूया। त्यांना वाटलं ते गप बसले असते, मी गप बसन का? तेव्हा मग तो याला गुतवायचं नाही, त्याला मारायचं, पोलिसांच्या हाताने मारायचं, नाही तर डॉक्टरच्या हाताने मारायचं, नाही तर मग 10% घे म्हणा की डाव टाकायला। मी 10% घेत नाही, तू मारे मला पोलीस हाताने, तो बंगल्यावर येतो मार मला पोलिसाच्या हाताने, नाही तर मी तरी तुला मारतो। हे मराठ्याचा आहे, मराठीची एक कशी फोडी तो बघत होता आहे आणि तो सीट बी देशी कशी निवडून आणतो हे बी मराठी आता बघणार। तू मला मारतो पोलिसाच्या हाताने, डॉक्टरच्या हाताने। आता मुंबईला आल्यावर आढेव ना, आढेव तू पोलिस हाताने घाल चालणार संबंध पुढं तो म्हणतोय हो काटा आहे, त्यांना घेऊन बसतो देवेंद्र फडणवीस रच्ची, त्यांना सांगतो हो काटा आहे मराठ्याचा आपल्या मधला, आपल्याला जर निवडून यायचं असलं देव काटा काढा, देव काटा काढायला लागलाय। सगळं भुजबळ त्यांनी पुढं घातलं, आमचे मराठीने ते पुढं घातले, ती गाडी तिकडे गेली आणि एकदा ते त्याच्या पोलिसाच्या हाताने मला गोळ्या घालू द्या नसता त्याला सगळ्या स्वारी अंमलबजावणी द्यावं लागणार, ओबीसीतून आरक्षण त्याला द्यावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।